वेलकम टू सहज शिक्षा लर्निंग ॲप। आपण मागच्या व्हिडिओमध्ये जे आपली वाहतूक आहे त्या वाहतुकीचे वेगळे पर्याय कोणते कोणते आहे, त्याच्यानंतर त्या वाहतुकीचे फायदे कोणते कोणते होता त्याचा अभ्यास आपण मागच्या व्हिडिओमध्ये केला। आता या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे की हे जे वाहतूक आहे ह्या वाहतुकीचे कोणकोणते वाईट परिणाम होत असतात, ते वाहतुकीचे वाईट परिणाम कोणते कोणते आहे त्याचा अभ्यास आपल्याला इथे करायचा आहे। आता बघा तुम्हाला ते चित्र दिसत असेल, त्या चित्रामध्ये काय दिसतंय तर जी मुलं आहेत ती मुलं रस्त्यावरनं जात आहेत, पण त्या रस्त्यावरनं जाताना त्या मुलांना काहीतरी त्रास होताना दिसतोय। त्यातला एक मुलगा जो आहे तो डोळे चोळताना दिसतोय। त्याचबरोबर बाकीची जी मुलं आहेत ती कानांवरती हात ठेवतायत। त्यांना कशाचा त्रास होत असेल तर वाहतुकीमुळे जो गोंगाट होतोय त्या गोंगाटाचा त्रास त्या मुलांना होताना आपल्याला दिसतोय। किंवा आणखीन एक चित्र तुम्हाला दिसत असेल, त्याच्यामध्ये तुम्ही जर बारकाईने बघितलं तर रस्त्याच्या कडेलगतची झाडं आणि रस्त्यापासून दूर असलेली झाडं या दोघांचा जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला दिसेल रस्त्याच्या कडेलगतच्या झाडांचा जो कलर आहे तो बदललेला आहे, तो पिवळा झालेला तुम्हाला दिसत असेल। लांब जी झाडं आहे किंवा लांब जे पीक तुम्हाला दिसतंय त्याचा रंग मात्र हिरवा असलेला तुम्हाला दिसेल। तर हे काय आहेत तर हे वाहतुकीचे काही वाईट परिणाम झालेले दिसत आहेत। काय झालेलं दिसतंय की मोठ्या प्रमाणावरती गोंगाट आपल्याला या वाहनाचा झालेला दिसतोय। त्याचबरोबर आपण जसं म्हटलं होतं ह्या गोंगाटाला आपण म्हणतो ध्वनी प्रदूषण झालेलं दिसतंय। किंवा हवेचं पण प्रदूषण होत असतं। वेगवेगळ्या प्रकारचे वायू जे आहे ते वेगवेगळ्या प्रकारचे वायू या वाहतुकींमधनं म्हणजे जी वाहनं असतात त्यांच्यामधनं बाहेर सोडले जातात। तो जो धूर सोडला जातो त्याच्यामध्ये मुख्यत्वे कार्बन मोनॉक्साईड, त्याच्यानंतर सल्फर डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साईड अशा प्रकारचे जे वायू आहे हे वायू ह्या वाहनाच्या धुरांमधनं बाहेर पडतात। त्याचबरोबर त्याच्यामध्ये अजून कार्बनचे कण आणि शिशे जे असतं त्या शिशाचे कण आपल्याला या धुरामधनं बाहेर पडताना दिसतात आणि हे खूप हानिकारक आहे आपल्या आरोग्यासाठी। त्याच्यामुळे हवेचं प्रदूषण होतंय, गोंगाट होतोय। हा जो गोंगाट होतोय ह्या गोंगाटामुळे काय होतं की आपलं लक्ष लागत नाही, त्याच्यानंतर डोकं दुखायला लागतं, त्याच्यानंतर आपल्याला मानसिक त्रास सुद्धा या गोंगाटामुळे होत असतो। तर अशा पद्धतीची विविध त्रास आपल्याला या वाहतुकीमुळे होत असतात। आपलं लक्ष लागत नाही, डोकं दुखायला लागतं, आपल्याला मानसिक त्रास आपल्याला याच्यामुळे होत असतो। तर अशा पद्धतीचं गोंगाट असेल, हवेचं प्रदूषण असेल ते आपल्याला होतं। त्याचबरोबर डोळ्यांचे आणि श्वासनलिकेचे विकार सुद्धा आपल्याला या वाहतुकीमुळे होऊ शकतात। डोळ्यांचे आणि श्वासनलिकेचे विकार, तो जो चित्रातला मुलगा होता तो डोळे चोळत होता, त्याचं कारण होतं की त्याच्या डोळ्याला जळजळ होत असते। ह्या वेगवेगळ्या प्रकारचे वायू असतील, हे कण असतील, त्याच्यामुळे डोळ्यांना जळजळ होते, श्वासनलिकेचे विकार होतात। तर या पद्धतीचे जे परिणाम आहेत हे वाहतुकीचे वाईट परिणाम आपल्याला दिसून येतात। ध्वनी प्रदूषण असेल, गोंगाट असेल, त्याच्यानंतर हवेचं प्रदूषण असेल, हे वाहतुकीचे सर्व वाईट परिणाम आहेत। त्याच्यामुळे होणारं प्रदूषण आहे। आणि त्याचबरोबर नुसते हे वाईट परिणाम फक्त एवढे मर्यादित नाही, जर का हे वाहनं एका ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती जमा झाली, तिथे जर का रहदारी निर्माण झाली तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती गोंगाट निर्माण होतो। त्याचबरोबर हे जे वाहनं असतात ह्या वाहनांमुळे अपघातांचं जे प्रमाण आहे ते अपघातांचं प्रमाण, त्यामध्ये होणाऱ्या लोकात जखमी होतात किंवा काही लोकांचे त्यामध्ये मृत्यू होतात। तर या सर्वांचं प्रमाण सुद्धा या वाहतुकींमुळे वाढलेलं आहे आणि हे वाहतुकीचे खूप मोठ्या प्रमाणावरती होणारे दुष्परिणाम आपल्याला दिसून येतात। मग हे जे प्रदूषण आहे, हे जे दुष्परिणाम आहे हे टाळायचे असतील तर त्याच्यावरती काहीतरी उपाय असले पाहिजे। कोणते कोणते उपाय आहे आणि आपण त्यातले कोणते उपाय करू शकतो याचा अभ्यास आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करूया। धन्यवाद।